दरम्यान लोकलमधनं गर्दीत पडून एक तरुण जखमी झाला होता। डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान घडलेली ही घटना होती, पण आता या तरुणाची शुद्ध हरपली आहे। सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत, पण त्याची शुद्ध हरपल्यामुळे ओळख पटवणं पोलिसांना कठीण जाते आणि त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेताना बेवारस म्हणून त्याची नोंद केली आहे। डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यान हा तरुण पडला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 तास त्याला ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा स्ट्रेचरवरून कोणी उचलून नेलं नाही। 2 तास तो असाच पडून होता ट्रॅकवर आणि 2 उपचारही त्याला त्या काळात मिळाले नाही। नंतर जेव्हा सायन रुग्णालयात आता त्याला दाखल करण्यात आलंय त्यावेळी त्या दरम्यान त्याची शुद्ध हरपली आहे, त्यामुळे त्याची ओळख पटवणं पोलिसांना कठीण जातंय। रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास या तरुणाला सहन करावा लागला एवढं नक्की, कारण गर्दीच्या वेळी लोकलमधनं पडून जखमी अवस्थेत तो ट्रॅकवर पडलेला असताना 2 तास जवळजवळ त्याला मदत मिळाली नाही। कुठचेही स्ट्रेचर किंवा ॲम्ब्युलन्स त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि म्हणून हा उशीर झालाय उपचार मिळताना। आणि आता सायन रुग्णालयात सध्या त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याची शुद्ध हरपलेली आहे।